या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागता, गृहमंत्र्यांवरती टीका करतात, पण त्याचं म्हणणं की मागच्या सरकारच्या काळात थेट गृहमंत्रीच जेलमध्ये गेले होते, मधल्या काळात याच लोकांना पोसायचं काम या लोकांनी केलं, अशा पद्धतीचा सुद्धा आरोप केला जातो। हे गृहमंत्री हे जे बरोबर काम करते, हे मंत्रिमंडळ त्यांच्यावरच काम करत होतं ना। आणि जर देशमुख साहेब जर भाजपमध्ये गेले असते तर त्यांना बी क्लीन शीट मिळली असती। आणि आता त्यांच्यामध्ये जे भ्रष्टाचारी लोक त्यांची यादी तुम्हीच वाचलेली म्हणा, आणि मग त्यांची यादी तुम्ही घेऊन कसे काय निवडणुका लढवल्या? म्हणजे तुम्हाला सत्ता करायची म्हणलं तर सगळं चालतंय, जनतेच्या विचाराला हरताळ पासायचा आणि तुमचं साध्य करायचं। पहिलं त्यांनी जे साफ करायचं मागणी होते ते त्यांच्याकडे जमा झालेत आणि देशमुख साहेबांना क्लीन शीट दिली, त्याच्यामध्ये त्यांना सोडून दिलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ की त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असू शकतात, पण तुमच्यावर आत्ता हा आरोप त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। कुणी राजीनामा? मंत्र्यांनी दिलं पाहिजे, फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे, देसाईंनी सगळ्यांनी दिले पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।